विश्वकर्मा सिलाई मशीन योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज दाखल करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांनी केलेले आहेत अर्ज त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण जे माहिती आहे, पूर्ण प्रोसेस काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्ही ऑनलाईन जर अर्ज करणार असाल तर सावधान व्हा, कारण की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला CSC ID लागणार आहे, जी फक्त सेतू केंद्रांकडेच असते, CSC वाल्यांकडेच असते। तर तुम्हाला केंद्रावर जाऊनच तो अर्ज दाखल करता येणार आहे, तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकणार नाही। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि असेच जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, बाबी आहेत आणि पूर्ण प्रोसेस कशी चालते, काय असते, तुम्हाला अप्रूव्हल केव्हा येते, कुठून येते, ग्रामपंचायत लेवलला येते की महानगरपालिकेला येते की आणखीन कुठून येते, पूर्ण फायनल जे अप्रूव्हल आहे ते कुठून मिळणार आहे तुम्हाला हे मी सांगणार आहे। आणि ट्रेनिंग कशी असते, त्याच्यानंतर मग तुम्हाला लोन कधी व किती मिळते याबद्दलची पूर्ण माहिती, कागदपत्र लागतात, हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मी देवानंद गांधी स्वागत करतो आपलं सर्वांचं। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी सर्वात आधी तुम्हाला एक मुद्दा सांगितलेला आहे की तुम्ही ऑनलाईन हा अर्ज घरबसल्या करू शकणार नाही तुमच्या मोबाईलमध्ये, कारण की या ऑनलाईन जे सिलाई मशीनचं योजनेचं जे अर्ज आहे तो करण्यासाठी तुमच्याकडे CSC ID लागणार आहे, पण तो तुमच्याकडे नसल्याने तुम्हाला CSC केंद्रावर जाऊनच तो अर्ज कंप्लीट भरणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की ही योजना फक्त महिलांसाठीच आहे का, की पुरुषांसाठी सुद्धा आहे? तर नाही, ही जी योजना आहे महिलांसाठीच नाही आहे, तर पुरुषांसाठी सुद्धा, दोघांसाठी आहे। कारण की जे टेलर काम करत आहेत, जे टेलर महिला आणि जे पुरुष हे दोघेही टेलर असू शकतात, तर दोघांसाठी सुद्धा ही योजना आहे, दोघंही फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर आपण बघूया की यामध्ये कागदपत्रे काय काय लागणार आहेत। तर कागदपत्रे आधी खूप सारे कागदपत्रांची त्यांनी मागणी केली होती, पण आता फक्त राशन कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक हे असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर अत्यंत आवश्यक ही गोष्ट आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी लिंक असणं आवश्यक आहे। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी लिंक नसेल तर मग तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे। सर्वात आधी तुम्ही जर CSC केंद्रावर जाणार तर ते सर्वात आधी हेच चेक करणार आहे की तुमच्या आधार कार्डशी तुमचं मोबाईल लिंक आहे की नाही। तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे तुमच्या आधार कार्डवर, त्याच वेळी तुमचा जो अर्ज आहे तो स्वीकारला जाणार आहे, म्हणजे तुम्ही भरू शकता त्याच्यावर। तसेच तुमचं आधार कार्ड अपडेट असू शकते, कारण की खूप जणांचे जे आधार कार्ड आहे जे जुने झालेले असतात ते अपडेटेड नसतात, तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते अपडेट करून घ्या। बरं, आता हे तर झालं अर्ज दाखल करण्यासाठी। आता बघू आपण अर्ज दाखल झाल्यानंतर, आणि अर्ज दाखल झाला त्याच्यानंतर तुम्हाला अप्रूव्हलसाठी काय करावे लागणार, अप्रूव्हल कुठून मिळणार तुम्हाला हे तुम्हाला सांगतो। हे बघा, तुम्ही जर गावाकडचे असाल तर तुम्हाला गावातील ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्ही जो अर्ज CNC ऑफिसकडे केला होता केंद्रावर जाऊन, तिथं तुम्हाला जी पावती भेटली होती ते पावती तुम्हाला त्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये देऊन तुम्हाला तिथून अप्रूव्हल घ्यायचं आहे। जर तुम्ही शहरात राहत असाल, जर तुम्ही नगरपालिका किंवा नगरपरिषद अशा प्रकारच्या शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला तिथं जायचं आहे, नगरपालिका किंवा नगरपरिषदमध्ये, आणि तिथं जाऊन तुम्हाला जी पावती द्यायची आहे, जी तुम्ही CSC केंद्रावर अर्ज भरताना तुम्हाला मिळाली होती, ती पावती तुम्हाला तिथं जाऊन त्यांना द्यायची आहे। आणि नंतर तिथून त्या ऑफिसमधून तुम्हाला जे अप्रूव्हल असते ते अप्रूव्हल घ्यायचं आहे, तिथून तुम्हाला ते अप्रूव्हल देऊन देतील। ते अप्रूव्हल झाल्यानंतर काय करायचं आहे आता हे मी तुम्हाला सांगतो। आता अप्रूव्हल झालं गाव लेवलमध्ये, त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं की अप्रूव्हल यांनी जे दिलेलं आहे ते अप्रूव्हल झालं असं नाही, कारण की आता मेन जे अप्रूव्हल आहे तुम्हाला ते कुठून मिळणार हे मी तुम्हाला सांगतो। हे बघा, ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांना अप्रूव्हल दिल्यानंतर लगेच तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असं होत नाही, कारण की त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज जिल्हा उद्योग केंद्र या केंद्रावर जातो आणि त्या ठिकाणी त्या अर्जाची पुन्हा तपासणी केल्या जाते। ध्यानपूर्वक ऐकून घ्या, अप्रूव्हल तुमचा ग्रामपंचायतमधून किंवा महानगरपालिकेमधून त्यांनी अप्रूव्हल दिलं म्हणून अप्रूव्हल होत नाही, तर तुम्हाला तुमचं जे जिल्हा उद्योग केंद्र आहे तिथून तुमचा अप्रूव्हल झाला तरच तो अप्रूव्हल मान्य करण्यात येतो। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे जिल्हा उद्योग केंद्र आहे
तिथून ते तुमच्या अर्जाची तपासणी करतील आणि ते तपासणीमध्ये जर तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित त्यांना वाटला आणि जर त्यांना असं वाटलं की हा अर्ज बरोबर आहे तर तुम्हाला ते अप्रूव्हल देतील, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्टसुद्धा करण्यात येऊ शकतो. त्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे, ते तुम्हाला अप्रूव्हल देऊ शकतात किंवा रिजेक्टसुद्धा करू शकतात. जर त्यांनी अप्रूव्हल केलं तर मग पहा. तर बघा, जिल्हा जे उद्योग केंद्र त्यांनी अप्रूव्हल दिलं त्याच्यानंतर मग तुम्हाला काय आहे की त्या ठिकाणी ट्रेनिंग असाइनमेंट होते. तुमचं ट्रेनिंग असाईन झाल्यावर तुम्हाला सिलाई ट्रेनिंग असाईन म्हणजे काय, तर तुमची जे सिलाई मशीनची ट्रेनिंग असते ते तुम्हाला तिथं करायची असते त्या वेळेत त्या टायमिंगमध्ये. तर असाईन केल्यानंतर ते ट्रेनिंग असाईन झाल्यानंतर तुम्हाला ते एक शेड्यूल देतील की तुम्हाला या टाईमला या वेळेतच या दिवशी तुम्हाला इथं येऊन तुमची ट्रेनिंग घ्यायची आहे. हे तुम्हाला ते SMS सुद्धा कळवतील किंवा मग स्वतः तुमच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून तुम्हाला स्वतः सांगू शकतील की तुम्ही या दिवशी हजर राहा आणि तुमची ट्रेनिंग इथं घ्या. तर अशा प्रकारचं हे प्रोसेस असते. तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर संपर्क साधून ते तुम्हाला त्या दिवशी हजर राहण्यास सांगतील आणि तुमच्या ट्रेनिंगच्या दिवशी तुम्हाला तिथं जायचं आहे, कारण की तुम्हाला असाइनमेंट करणं आवश्यक आहे. ते ट्रेनिंग असाईन केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग केलेले सर्टिफिकेट डाउनलोड करता येते. मग म्हणजे तुम्ही जर ट्रेनिंग केलं, त्यांनी अप्रूव्हल दिला जिल्हा उद्योग केंद्रांनी आणि तुम्ही तिथं ट्रेनिंग केली. ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला देण्यात येते. ते तुमच्या CNC केंद्रावर जाऊन तुम्ही घेऊ शकता ते पावती दाखवून, किंवा मग तुम्ही स्वतःही तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करून तुमच्या मोबाईलमधून तुमचं ते सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करू शकता. आधी तुमचे फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला लॉग इन करता येणार नाही, कारण की तुमच्याकडे CSC ID लागणार आहे. पण आता तुमच्याकडे लॉग इन मोबाईल नंबर करून तुम्ही लॉग इन करून तुमचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. आता बघा, आता राहिलं 1500 रुपयाचं काय. तर हे बघा, तुम्ही तुमचं ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो. आता तो लाभ तुम्हाला साहित्य खरेदी करण्यासाठी दिला जातो, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी 15,000 रुपये दिल्या गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला जे काय साहित्य आहे ते साहित्य खरेदीसाठी तुम्हाला एक तिकीट किंवा एक प्रकारचं वाउचर दिले जाते. ते वाउचर तुम्हाला एखाद्या दुकानात ज्याच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट असतो तिथं तुम्हाला ते वाउचर घेऊन जायचं आहे आणि तिथं देऊन तुम्हाला ते हवं ते साहित्य तुम्हाला तिथं दिले जाते तुमच्या व्यवसायाच्या अनुसार. आणि बऱ्याचशा ठिकाणी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसेसुद्धा वितरित झाले आहेत. परंतु जी 1500 रुपयाची रक्कम आहे हे तुम्हाला बेनिफिट म्हणून नाही, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासंबंधित वस्तू किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी दिली जात आहे, हे लक्षात ठेवा. आता हे बघा, तुम्हाला या संबंधात काही अडचण असेल, तुमचं जर तुमचे 15,000 रुपये आले नाहीत किंवा काय, तर ते तुम्हाला तिथं जे उद्योग केंद्र आहे तिथं जाऊनच तुमचं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. बाकी इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही काही मिळणार नाही. तुमच्या शंकेचं समाधान फक्त तिथंच होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता बघूया, जे 1,00,000 रुपये किंवा 3,00,000 रुपये लोन किंवा कर्ज असते त्याबद्दलची माहिती मी देतो. तर हे बघा, 1,00,000 रुपये लोन जे दिले जाते आणि ते लोन दिल्यानंतर तुम्हाला त्यासाठी वार्षिक व्याज हे 5% ठेवण्यात येते. ज्यावेळेस तुमचे सर्टिफिकेट जनरेट होते, जे काही तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाते, तिथून पुढे ही प्रोसेस सुरू होते. ह्या कर्जाची म्हणजेच लोनची जे बँकेने काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मागत असते, ते डॉक्युमेंट्स तुम्ही पूर्तता केली त्यानंतर बँक तुम्हाला पहिल्या वर्षी जे असते 1,00,000 रुपये लोन देण्यात येते आणि त्यानंतर त्या 1,00,000 रुपयाची तुम्ही जर परतफेड केली त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या वर्षी 2,00,000 रुपये व्याज 2,00,000 रुपये त्याच व्याजदराने म्हणजे 5%नेच तुम्हाला 2,00,000 रुपये देण्यात येते. पण तुम्हाला परतफेड करणं गरजेचं आहे आणि हे 1,00,000 आणि 2,00,000 मिळून 3,00,000 होतात असं आहे. तर म्हणजे कसं आहे की पहिल्या टप्प्यात तुम्हाला 1,00,000 रुपये भेटले तुम्हाला 5%नं, त्यानंतर तुम्ही त्याची परतफेड केली आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला 2,00,000 रुपये मिळाले 5% व्याजदरानंच. म्हणजे एकूण काय, तर 1 आणि 2,00,000 असे मिळतात. एकत्र 3,00,000 रुपये कर्ज म्हणजे वन टाईम 3,00,000 रुपये कर्ज किंवा लोन दिल्या जात नाही, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता या जे शिलाई मशीन योजनेची संबंधित जे प्रोसेस किंवा माहिती आहे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओत दिलेली आहे. तर तुमची इतर काही समस्या असेल
या योजनेसंबंधीची, तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.